नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विवेक पाटील आंबाळकर. व्हिडिओ बनवायचं कारण की जसं निवडणुकी अगोदर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली होती की तुम्ही तुमचा शेतकऱ्यांचा पूर्ण सातबारा कोरा 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 करू, आणि याच आश्वासनाला शेतकरी वर्ग बळी पडला आणि त्यांनी या सरकारला निवडून आणले. या सरकारचं कर्तव्य होतं की त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून आपण दिलेलं आश्वासन पाळावं. पण या शेतकऱ्यांनी, या सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिलेला आहे. मित्रांनो, 2 लाखापर्यंतची जी आज कर्जमाफीची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी, ती एकदम फसवी आहे. त्यामध्ये मोजकेच शेतकरी पात्र होतील अशा जाचक अटी घातलेल्या आहेत त्यांनी. जसं की गेल्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरींनी लाभ घेतला त्यांना याच्यात तो वगळ आहे. मित्रांनो, त्यांना फक्त 50,000पर्यंत कर्जमाफी देण्यात आलेली आहे. फक्त त्यांना 50,000पर्यंतच त्यांचं कर्ज माफ होईल, त्यांना भलेही त्यांचे कर्ज किती असो. आणि अशा बऱ्याच अटी घातलेल्या आहे मित्रांनो. जसं काय शेतकरी हे शेतकरी नसून नक्षलवादी आहेत, अशा प्रकारच्या अटी घातलेल्या आहेत मित्रांनो. शेतकऱ्याने कर्ज गेल्या वर्षी माफ झालं, यावेळेसही माफीमध्ये त्यांना माफ करू नये अशी यांची इच्छा आहे. पण हे कर्ज झालं कुणामुळं? हे कर्ज शेतकऱ्यांच्या आळशीपणामुळं नाही झाले असून हे सरकारच्या गलत धोरणामुळं झालेले आहे मित्रांनो. तुम्ही उद्योगपतींचं 16,000 कोटीचं कर्ज माफ करता, आणि ते 16,000 कोटीचं कर्ज माफ करताना कोणतेही अटी निकष लावत नाही, आणि त्यांचं सरसकट 16,000 कोटीमध्ये उद्योगपतींचं कर्ज माफ केलं आणि कोणालाही कानोकान खबर लागू दिली नाही. पण शेतकऱ्यांचं तुटपुंज कर्ज, कोणाचा लाख रुपये, 2 लाख, 5 लाख, आणि बागायतदार असले तर 10 लाख कर्ज असेल मित्रांनो, तर त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी शेतकऱ्याचं तुम्ही 1.5 वर्ष अभ्यास करता, आणि अभ्यास करून डोंगर पोखरून उंदीर काढल्याप्रमाणे तुम्ही त्यात अटी निकष लावता आणि शेतकऱ्यांना मूर्खात काढता. हे बरोबर नाही. तरी या फसव्या कर्जमाफीच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि हे फसवी कर्जमाफीचा आम्ही स्वीकार करत नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाले पाहिजेच, आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांनी जी रक्कम भरलेली आहे त्या रकमेच्या कमीत कमी 75 ते 80% रक्कम त्यांना प्रोत्साहन बनून त्यांच्या खात्यात वर्ग केली झाली पाहिजे, आणि सरसकट पूर्ण ही कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा झालेला पाहिजे. तुम्ही उद्योगपतींचे जसे कर्ज माफ करता तसे शेतकऱ्याची का करत नाहीत? जसे उद्योगांना आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांच्या प्रत्येक नियम कायद्यामध्ये त्यांना खुलं कायदे आहेत, पण शेतकऱ्यांना खुले आहेत का? शेतकऱ्यांना खुल्या आर्थिक बाजारपेठेत त्याचा माल विकता येत नाही. जसं तुमचं सोयाबीन, शेतकऱ्याचं सोयाबीन येत, हळद येते, तूर येते, तेव्हा तुम्ही बाहेर देशातून माल आयात करता, तूर डाळ आयात करता, सोयाबीन पाम तेल आयात करता, आणि शेतकऱ्यांचे भाव पाडता, आणि वरून म्हणता की आम्ही शेतकऱ्यांना सोयाबीनला हमी भाव दिला. अरे, हमी भाव तुमच्या त्या कागदोपत्रीच आहे. शेतकऱ्यांना तुरंत पैसे फायत असतात. खुल्या बाजारपेठेत तुमचा हमी भाव जर 5,000 आला तर खुल्या बाजारपेठेत 4,000 सोयाबीन विकते. तुम्हाला माहीत आहे का? ग्राउंड पातळीवर तुमचा अभ्यासच कसा आहे मुख्यमंत्री साहेब. तरी आम्ही या कर्जमाफीचा जाहीर निषेध करतो. संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. जय जवान जय किसान.